श्री कोपरगाव बेट देवस्थान येथे असलेले जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य महाराजांचे मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे प्रमुख केंद्र बनले आहे. या पवित्र मंदिरात अभिषेक करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या मंदिरात अभिषेक केल्यास इच्छित फल प्राप्ती होते अशी भाविकांची ठाम श्रद्धा असून त्यामुळे मंदिराची महंती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषतः कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तसेच मुलामुलींचा विवाह योग जुळावा या हेतूने अनेक नागरिक या मंदिरात गुरु शुक्राचार्य महाराजांचा अभिषेक करतात. अभिषेकानंतर अपेक्षित फलप्राप्ती झाल्याचे अनुभव अनेक भाविक भक्तांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे या मंदिराचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. अनेक भाविकांनी आपल्या जीवनातील सकारात्मक बदल आणि समस्या दूर झाल्याचे अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ताई, कुठून आलाय तुम्ही? आणि आम्ही नाशिकहून आलेलो आहे. अच्छा, आम्ही मागच्या महिन्यामध्ये इथं दत्त परिक्रमासाठी आलो होतो. इथं दत्ताच्या मंदिरात आलो. मग आम्हाला गावातल्या लोकांनी सांगितलं इथं शुक्राचार्याचं मंदिर आहे. मग आम्ही आलो, परंतु आमचं दर्शनच झालं नाही. 8 वाजता मंदिर बंद झालं होतं. मग असाच विषय निघाला की म्हटलं कशासाठी, तर म्हणे इथे ज्या मुलांचे लग्न जमत नाही मुलींचे तर इथं हमखास जमतात म्हणे. मग असं माहिती पडलं, म्हणून मग मी माझ्या भाऊजाईला सांगितलं बा असं असं आहे इथं. मग ती म्हणे आपण जाऊ, म्हणून इकडे येण्याचा योग आला. इथं म्हणजे सगळे मार्ग मोकळे होतात बा असं. अशा हिशोबाने आम्ही इथं आलो. आम्ही नागपूरहून आलेलो आहोत. आम्हाला आमच्या महाराजांनी सांगितलं शुक्राचार्याच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजा करा, अभिषेक करा. त्याच्यामुळे आम्ही या मंदिरापर्यंत पोहोचलो. अच्छा. आणि काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान पुरातन मंदिर आहे आणि खूप सुंदर परिसर आणि एक जागृत असं देवस्थान मला वाटते. अच्छा. आणि कुणासाठी आपण अभिषेक करणार? मुलीसाठी अभिषेक करणार. लग्नासाठी थोडा प्रॉब्लेम येत आहे, तर आमच्या महाराजांनी सांगितले इथं जर तुम्ही अभिषेक केला तर लवकरात तुमचं योग येईल. रत्नपूर खुलताबाद तालुका जिल्हा संभाजीनगर इथून आलेलो आहे आणि मी याच्या आधी 4 वर्षाआधी इथे अभिषेक केला होता माझा विवाह जमण्यासाठी. त्याच्यानंतर मी परत 2 वेळेस अभिषेक केला होता, परंतु माझा तो विवाह आत्ता एक 5 महिने आधी विवाह झाला. त्याच्यामुळे मी विवाह झाल्यानंतर परत एकदा स्वइच्छेने अभिषेक करण्यासाठी इथे आलेलो होतो. काय सांगाल तुम्ही येणाऱ्या भाविकांबद्दल? येणाऱ्या भाविकांना एवढंच सांगू इच्छितो की आपण आपल्या एकदम शुद्ध अंतकरणाने जी अभिषेक करतो आपण तो एकदम शुद्ध अंतकरण ठेवून पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून हा अभिषेक केला तर आपल्याला जी मनोइच्छित जी फळ आहे ती अवश्य भेटते. दरम्यान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य महाराजांच्या अभिषेकाचे धार्मिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभिषेक हा भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. गुरु शुक्राचार्य हे विद्या, वैभव आणि विवाह योगाचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. शुक्राचार्य महाराज हे सर्व काही देणारी देवता आहे. ते संपत्ती देतात, संतती देतात, ऐश्वर्य देतात. ऐश्वर्याची देवता म्हटलं जातं त्यांना. आणि आपल्या इथे अभिषेक करणाऱ्यांची संख्या जास्त करून ज्यांचा विवाह जमत नाही अशा लोकांची असते. कारण विवाह जमण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीसाठी जर त्यांनी महाराजांना साकडं घातलं आणि महाराजांचा अभिषेक केला तर आपल्याकडे जवळजवळ 90% वर रिझल्ट आहे की त्यांचं लग्न जमतं. त्यामुळे आपल्याकडं अभिषेक करणाऱ्यांना येणाऱ्यांच्या संख्येपैकी जवळजवळ 70-80% तर संख्या तीच असते की ज्यांचा विवाह जमत नाही. आणि दिवसेंदिवस ही गर्दी वाढतेच आहे. यावेळी अभिषेक करणाऱ्या गुरूंनी देखील अभिषेकाची विधी, त्यामागील धार्मिक परंपरा व श्रद्धेचे महत्त्व सांगत भाविकांना मार्गदर्शन केले. रोज तर तसे 10, 12, 15 अभिषेक तर रोज होतात डेली. आणि शुक्रवारच्या दिवशी 100 ते 150 अभिषेक होतात. आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे की लोक येऊन सांगतात की आमचं काम झालं. की बरेचसे लोक येतात की काही जणांना असा अनुभव आलेला की महिन्याभरात काम झालेलं आहे. काही जणांचं असं की 8 दिवसात सुद्धा काम झालेलं आहे. आणि काही जणांचं असं असतं शेवटी प्रत्येकाच्या ग्रहावरती असतं आणि शेवटी नशीब असतं आणि नशिबात जी गोष्ट आहे ती होणारच आहे. पण शुक्राचार्यांच्या मंदिरात माझा वैयक्तिक खूप चांगला माझा पण अनुभव आहे. माझ्या बऱ्याचशा गोष्टी शुक्राचार्य महाराजांमुळं टळलेल्या आहेत आणि टळत आहेत अजून पुढे सुद्धा. आणि भरपूर लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. नवीन भक्तांसाठी तुम्ही काय सांगाल? काय ज्याचा शुक्र जर खराब असेल, शुक्रवीक असेल किंवा शुक्रसंबंधी काही दोष असेल त्या भक्तांनी निश्चित येऊन इथे येऊन अभिषेक पूजा करावी. किंवा अभिषेक जर नसेल जमत करायला तर कमीत कमी दर्शन तरी घ्यावे.
श्रद्धा, अनुभव आणि फलप्राप्ती यांचा अनोखा संगम असलेलं श्री कोपरगाव बेट देवस्थानातील गुरु शुक्राचार्य मंदिर आज संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांचे आकर्षण ठरत असून भविष्यात ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात वाढत राहील असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.